चर्चा करूया. ती चर्चा करणार आहोत. तुमच्याकडे अद्याप झालं नाही असं तुम्ही म्हणता. दुसरीकडे महाविकास आघाडीचे खासदार आता आताकडे आज तिसरे खासदार आहेत तुमच्या पिढीतले, तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही उपोषण लवकर सोडावं यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं मत आहे. नाही, ती तिसरे नाहीत, पाचवे आहेत. पाचवे आहेत, तिसरे नाहीत, पाचवे आहेत आतापर्यंत. पण कशासाठी आलेत ते मला नाही माहीत. कोणत्या आंदोलनासाठी आलेत का कशासाठी आले ते त्यांनाच माहीत असणार आहे, मला काय माहीत. पण तुमच्याशी काय संवाद साधला? बसले, चर्चा केली, उपोषणाला भेटायला आलेत. हां, ते सांगितलं मी त्यांना. मला काल पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याबद्दल मी त्यांना सांगितलं. एकीकडून मराठ्यांचे गोरगरिबाचे मतं घ्यायचे आणि एकदा मतं घेतले तर मराठ्याच्या विरोधात बोलायचं, तर विधानसभेला सगळा उलटा सुलटा राखलं होईल. कारण गोरगरीब आपल्या मराठ्याचे मतं घ्यायचे. मग आपले भोळे मराठी आहेत, राज्यातले करोडो मराठी, म्हणजे गोळ्या मराठ्यांचा फायदा उचलायचा आणि एकदा तुम्ही निवडून आले की मस्तीत यायचं. पुन्हा मराठ्याच्या विषयी आरक्षण नाही देऊन देणार, आमका नाही करणार, ही भाषा कोणची? ठीक आहे, आता वेळ तुमच्यावरची निघून गेली, तुम्ही आता निवडून आलात, विधानसभेला सगळे पाडून टाकेल ना. माझा गोरगरीब मराठीची ताकद आहे तेवढी, करोडो मराठीची, पुन्हा सोपडा साफ करायची. म्हणजे तुम्ही आल्यावर ही भाषात बोलणार, असं कसं? या आठवड्यानंतरच्या